चोपडा तालुक्यातील बोरमडी येथील एका महिलेनं रस्त्यावर बाळाला जन्म दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल कर्नावाल यांनी बुधवारी 28 मे रोजी वैद्यकीय पथकासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत आणि 2 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आणि जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला। या प्रकरणात निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी रोहिणी खडसे यांनी केली। एकीकडे आपण चंद्रावर जाऊन पोहोचलो आणि एकीकडे आज माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमडी ह्या गावच्या महिलेची रस्त्यावर डिलिव्हरी झाल्याची घटना आज घडली आहे। तर अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, प्रत्येकाला लाज वाटण्यासारखी घटना आहे की ज्या महिलेला आपण रस्त्यावरती डिलिव्हरी झाल्यानंतर ही सगळी घटना आजूबाजूच्या लोकांनी बघत असतानाही तिथे आरोग्य व्यवस्था ही न पोहोचल्यामुळे त्या महिलेला रस्त्यावर बाळ जन्माला घालावं लागलं। हे दुर्दैव म्हणावं लागेल। आज जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आहेत। 3 मंत्री असतानाही अजूनही खेड्यापाड्यांपर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत आरोग्य व्यवस्था जर पोहोचलेली नसेल तर आपण काय विकास साधलेला आहे, आपण आपल्या लाडक्या बहिणींना काय व्यवस्था देतो आहे, लाडक्या बहिणीच्या आरोग्य व्यवस्थेची आपण काळजी घेतो आहोत का, हे देखील सरकारचं बघणं काम आहे। ही घटना वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कजानी उपकेंद्राच्या हद्दीत घडली। संबंधित महिला तिच्या पतीसह दुचाकीवरून उपकेंद्रात येत होती आणि वाटेतच प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे रस्त्यावरच बाळाचा जन्म झाला। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कारवाई करत आरोग्य पथकासह संबंधित भागाला भेट दिली। सध्या आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत आणि जन्माच्या वेळी बाळाचं वजन 2800 ग्राम होतं। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कजानी उपकेंद्रासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले। घटना घडण्याची काय म्हणजे असं घटना घडायला नाही पाहिजे होती। ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे, रस्ता आहे, म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काय डोंगराळ भाग पण नाही आहे, परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिसप्लॅनिंग प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहे आणि याच्यावर योग्य कारवाई करणार आहे आणि भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रशासन असेल आपण सगळेजण याच्याबद्दल पूर्णतः लक्ष देणार आहे। आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।